कोल्हापुरातील ओढ्यावरील श्री सिद्धिविनायक मंदिरात श्री गणेश जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ। देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांचे व्यवस्थापनेखाली असलेल्या ओढ्यावरील श्री सिद्धिविनायक मंदिराचे वतीने शनिवार दि. फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या श्री गणेश जयंती उत्सवाचे निमित्ताने मंदिर स्वच्छता, रंगरंगोटी केली असून आकर्षक रोषणाईनी मंदिर व परिसर उजळून निघाला आहे। 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत रात्री ते या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे। पहिल्या दिवशी म्हणजे 26 जानेवारी रोजी स्वरमल्हार ग्रुपने भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला। ओंकार प्रधान, तुझ्या कृपेने दिन उगवे हा, मन लागो रे, कांदा राजा पंढरीचा, देव देव्हाऱ्यात नाहीशी एकापेक्षा एक सरस गाणी करा ओके वर कलाकारांनी सादर केली। कार्यक्रमाच्या पूर्वार्धात अभय नेर्लेकर व जास्वंदी कुलकर्णी या जोडीने गायलेले प्रथम तुला वंदितो तर उत्तरार्धात स्वातंत्र्यवीर डॉ. सावरकर यांना अभिवादन करताना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सादर केलेल्या सागरा प्राण तळमळला या गाण्यांनी उपस्थितांची मने भारावून गेली। या कार्यक्रमात अभय नेर्लेकर, जितेंद्र कुलकर्णी, संजय शिरोळकर, जास्वंदी, स्वरूपा कुलकर्णी, संजय शास्त्री, अविनाश कुलकर्णी, स्नेहा मुणगेकर यांनी 20 गाणी उत्तम प्रकारे सादर केली। 27 जानेवारी पासून अंतरंगीचा विठ्ठल, सोंगी भजन, भक्ती भजन, भक्तिगंध, प्रथम तुला वंदितो, स्वामी गंध असे कार्यक्रम सादर होणार असून दररोज सायंकाळी ते श्री गजाननबुवा वाठारकर यांचे कीर्तनाचे आयोजन केले आहे। 1 फेब्रुवारी रोजी श्रीस अभिषेक, सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, श्रीचा जन्म काळ व आरती, लाडू प्रसाद वाटप करण्यात येणार असून 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 वाजता महाप्रसाद वाटपाचे आयोजन मंदिर व्यवस्थापनाने केले आहे। जगदनुभव योगे